नमस्कार. केटीएचएम महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या सामाजिक अंकेक्षण या प्रमाणपत्र अभ्यासक्रमात मी डॉक्टर संभाजी पगार आपले स्वागत करतो. सामाजिक अंकेक्षणाच्या आजच्या व्याख्यानात आपण लोकसेवा हक्क कायदा अर्थात राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट या संकल्पनेचा किंवा या कायद्याचा आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी मागील व्याख्यानांमध्ये आपण ज्या ज्या बाबींचा आढावा घेतला त्याचं थोडक्यात पुनरावलोकन करूया. मागील व्याख्यानांमध्ये आपण सामाजिक अंकेक्षण ही संकल्पना समजावून घेतली. सामाजिक अंकेक्षणामध्ये आपण सर्वांनी अभ्यासले की योजनेच्या लाभार्थ्यांनी स्वतःहून केलेल्या योजनेचं मूल्यमापन त्याला आपण सामाजिक अंकेक्षण असं म्हणतो. मग यामध्ये बिगर आर्थिक बाबी ज्या आहेत किंवा आर्थिक बाबींची शहानिशा न करता ज्या काही बिगर आर्थिक बाबी आहेत त्यांच्या संदर्भातील योजना राबवण्यापूर्वी किंवा सरकारची जी काही उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट साध्य झाली की नाही याची तपासणी सामाजिक अंकेक्षणामध्ये निश्चितपणे केली जाते. त्यानंतर सामाजिक अंकेक्षणाची जी विविध तत्वे आणि उद्दिष्टे आहेत यांचा आढावा आपण मागील व्याख्यानांमध्ये घेतलेला आहे आणि त्याबरोबरच या सामाजिक अंकेक्षणाला अनुसरून असणारा 2005 चा जो माहिती अधिकार कायदा आहे याचा आपण आढावा घेतला आहे, ज्यामध्ये माहिती अधिकार कायद्याची उद्दिष्टे, त्याची कार्यपद्धती आणि केंद्र शासनाने लागू केलेला जो 2005 चा माहिती अधिकार कायदा आहे याचा आढावा आपण मागील व्याख्यानांमध्ये घेतलेला आहे. आजच्या व्याख्यानामध्ये आपण ज्या बाबींचा आढावा घेणार आहोत ते आपण बघूया. आजच्या व्याख्यानामध्ये आपण लोकसेवा हक्क कायदा समजावून घेणार आहोत. त्याचबरोबर लोकसेवा हक्क कायदा जो अधिनियम आहे त्याचा अर्थ आपण समजावून घेणार आहोत आणि त्याबरोबरच महाराष्ट्र शासनाने 2015 मध्ये लागू केलेला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम याचाही आढावा आपण आजच्या व्याख्यानामध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत. आणि याबरोबरच हा जो महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आहे याच्यामध्ये नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या ज्या विविध सेवा आहेत किंवा ज्या विविध बाबी आहेत त्यांचा आढावा आपण या व्याख्यानांमध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत. या व्याख्यानाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत. लोकसेवा हक्क कायद्याची गरज अभ्यासणे, त्याचबरोबर लोकसेवा हक्क अधिनियम समजावून घेणे, त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अभ्यासणे आणि लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत उपलब्ध असणाऱ्या ज्या विविध सेवा आहेत यांचा आढावा घेणं हे आजच्या व्याख्यानाची उद्दिष्टे आहेत. आपण मागील व्याख्यानांमध्ये सामाजिक उत्तरदायित्व ही संकल्पना समजावून घेतलेली आहे. एखाद्या कृतीसाठी जबाबदार असणं आणि त्या कृतीसाठी सक्षम करणं माहित असणं म्हणजे सामाजिक उत्तरदायित्व. कोणताही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी हा त्या कृतीसाठी जबाबदार असतो आणि फक्त सरकारी अधिकारीच नाही तर त्याचबरोबर एखाद्या उद्योग संस्थेचा प्रमुख किंवा व्यवस्थापक हा सुद्धा त्या सामाजिक कृतीसाठी त्या ठिकाणी जबाबदार असतो आणि त्याचबरोबर त्या कृतीसाठी सक्षम करणं त्याला माहित असतं. याला आपण सामाजिक उत्तरदायित्व किंवा पब्लिक रिस्पॉन्सिबिलिटी असं त्या ठिकाणी म्हणतो. आणि म्हणून मग ही जी काही सामाजिक उत्तरदायित्व आहे ही एक विशेष प्रकारची जबाबदारी आहे. ही नागरिकांप्रती असणारी विशेष प्रकारची जबाबदारी आहे की ज्यामध्ये त्यांनी केलेलं जे काही कार्य आहे किंवा त्यांनी केलेली जी काही कार्यवाही आहे त्या कार्यवाहीला जबाबदार असणं एक विशेष प्रकारची जबाबदारी सामाजिक उत्तरदायित्व म्हणजे आहे. आणि मग या सामाजिक उत्तरदायित्वामध्येच निश्चितपणे नागरिक आणि सरकार यांच्यामधील जबाबदारीचं जे नातं आहे हे नातं निश्चितपणे दृढ करत आहे. कोणत्याही कार्यासाठी ज्या पद्धतीने नागरिक जबाबदार असतात त्याच पद्धतीने सरकार सुद्धा त्या कार्यवाहीसाठी तेवढं जबाबदार असतं आणि याचा आढावा आपण या त्या ठिकाणी घेत असतो. आता हा जो काही लोकसेवा हक्क कायदा आहे तो आपण आधी समजावून घेण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी आपण त्या ठिकाणी समजावून घेऊ. आता कोणताही प्रशासकीय अधिकारी आहे त्यांनी आपलं काम योग्य रीतीने पार पाडणं त्या ठिकाणी निश्चित गरजेचं आहे. त्या पदासाठी असणारे कर्तव्य, त्या पदासाठी असणारे त्याचे हक्क, त्याचबरोबर त्या पदासाठी असणारी जबाबदारी त्याने योग्य रीतीने पार पाडणं निश्चितपणे गरजेचं आहे.
कारण तो शासनाचा आणि अप्रत्यक्षपणे नागरिकांचा सेवक त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून त्यावर सोपवलेलं कोणतंही कार्य किंवा त्याच्या पदावर सोपवलेलं कोणतंही कार्य त्याने योग्य रीतीने पार पाडणं निश्चितपणे गरजेचं आहे. आणि मग म्हणूनच हे ज्यावेळी तो कार्य पार पाडतो त्यावेळी ते व्यवस्थितरित्या पार पाडले की नाही, त्याचबरोबर त्याला सोपवलेलं जे कार्य आहे हे त्याने व्यवस्थितरित्या पार पाडलेले की नाही याच्या तपासणीसाठी सर्वप्रथम राजस्थान या राज्याने लोकांना केंद्रस्थानी ठेवून 2011 मध्ये लोकसेवा के प्रदान की गॅरंटी अधिनियम कायदा त्या ठिकाणी अंमलात आणलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागरिकांना जे सेवा सरकारकडून अपेक्षित आहे किंवा त्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडून त्या ठिकाणी अपेक्षित आहे त्या लोकांना त्या ठिकाणी जर समजा मिळतात की नाही याची हमी मिळणं तेवढंच गरजेचं आहे. आणि मग निश्चित केलेल्या कालावधीमध्ये जर समजा त्या सेवा मिळाल्या नाही किंवा त्या सेवा जर समजा मिळत नसतील तर त्याची तक्रार करण्याची किंवा दाद मागण्याचा हक्क निश्चितपणे या सार्वजनिक अधिनियम कायद्यामधून त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. म्हणजे त्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर सोपवलेले जे काही कार्य आहे ते कार्य त्यांनी वेळेत पूर्ण करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ते लोकांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ज्या प्रकारे निश्चित केले त्या पद्धतीने त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि त्याने जर समजा ते कार्य चांगल्या प्रकारे समजा केले नाही तर त्या संदर्भातली तक्रार करण्याची किंवा अपील करण्याची किंवा दाद मागण्याचा जो अधिनियम आहे हा अधिनियम या लोकसेवा हक्क अधिनियमामध्ये त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. आणि आता अशाच प्रकारचं आपण एक जर समजा उदाहरण बघितलं तर रोजगार हमी योजना जी आहे त्या रोजगार हमी योजना अंतर्गत मिळणाऱ्या ज्या काही सेवेचं मूल्यमापन करण्यासाठी आणि रोजगार हमीचा मोबदला लोकांपर्यंत जातोय की नाही हे तपासण्यासाठी आपण सोशल ऑडिट किंवा सामाजिक अंकेक्षण त्या ठिकाणी करत असतो. आता महाराष्ट्र शासनाने जो 2015 साली महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलात आणलाय तो आपण समजावून घेऊया. महाराष्ट्र राज्यामध्ये नागरिकांना सेवेचा हक्क देण्यासाठी हा एक क्रांतिकारी कायदा म्हणून या ठिकाणी बघितलं जातं. आणि आपण लोकशाहीची व्याख्या बघितली की लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. आणि मग ही लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी निश्चितपणे हा जो अधिनियम किंवा हा जो कायदा आहे हा अंमलात त्या ठिकाणी आणला गेलेला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील जे काही पात्र व्यक्ती आहे जी सेवा मिळवण्यासाठी असणारे जे काही पात्र व्यक्ती आहेत त्या पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम आणि समायोजित लोकसेवा देण्याकरिता आणि तत्संबंधी व अनुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासंदर्भातला हा अधिनियम त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने अंमलात आणलेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना याच्या अंतर्गत त्या ठिकाणी केलेली आहे. आणि या कायद्याअंतर्गत नागरिकांना ज्या काही सेवा प्रदान करून घेण्याचा अधिकार यामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे. कोणत्याही जी काही सार्वजनिक सेवा असेल किंवा कोणत्याही प्रशासकीय सेवा असेल तर ही प्रशासकीय सेवा प्राप्त करून घेण्याची तरतूद या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पारदर्शक रीतीने कालबद्ध कोणतीही शासकीय सेवा ही कालबद्ध मिळणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजे फक्त एखादी सेवा आपल्याला मिळवायची आहे आणि ती 2 वर्षानंतर मिळणार असं नाही. त्यासाठी निश्चितपणे काहीतरी कालावधी निश्चित केलेला आहे. आणि मग ही निश्चितपणे कालबद्ध सेवा प्रदान करताना सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये म्हणजे ज्याला आपण सरकार असं म्हणतो किंवा गव्हर्नमेंट एजन्सीज असं म्हणतो त्यांच्यामध्ये गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी कोणतंही काम हे अधिक गतिमान होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि मग यामध्ये गतिमानता आणण्यासाठी आणि पारदर्शकता मिळवण्यासाठी म्हणजे एखाद्या व्यक्तीने सेवा प्रदान करण्यासाठी अर्ज दाखल केला तर त्या अर्जाची सत्य परिस्थिती काय आहे, त्या अर्जावर झालेला निर्णय काय आहे, ती सेवा मला कधीपर्यंत मिळेल या संदर्भातली जी पारदर्शकता आहे ती आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 21 ऑगस्ट 2015 रोजी राजपत्रामध्ये म्हणजे गॅझेटमध्ये हा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम त्या ठिकाणी निर्गमित केलेला आहे. ज्यामध्ये सेवा प्रदान करताना विलंब झाल्यास किंवा संयुक्तिक कारण नसताना सेवा नामंजूर करण्यात आली असेल तर नागरिक प्रथम अपील, द्वितीय अपील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्या ठिकाणी करू शकतात. एखादी सेवा आपण सार्वजनिक प्राधिकरणांकडून आपल्याला ती मिळवायची आहे आणि ती सार्वजनिक सेवा मिळवत असताना निश्चितपणे विनाकारण नामंजूर झाली किंवा कोणतरी व्हॅलिड रिझन न देता त्या ठिकाणी नामंजूर झाली किंवा ती नामंजूर झाली असेल तर त्या नामंजुरीचं कारण काय आहे या संदर्भातली तक्रार करण्याची तरतूद यामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे. मग आपण यासाठी प्रथम अपील त्या ठिकाणी करू शकतो.
त्याच व्यक्तीकडे ज्याने आपल्याला ती सेवा प्रदान केली आहे, आणि द्वितीय अपील आपण तो जो प्रशासकीय अधिकारी आहे त्याचा जो कोणी वरिष्ठ अधिकारी असेल त्यांच्याकडे आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि तिसरे आणि शेवटचा अपील म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग. हा जो महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम ज्यावेळी पारित केला त्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग स्थापन केलाय. स्वाधीन क्षत्रिय हे सध्या त्याचे अध्यक्ष आहेत. आणि हे तिसरं अपील आपण जरी समजा प्रथम आणि द्वितीय अपिलामध्ये आपली त्या ठिकाणी समाधान झालेलं नसेल तर त्या संदर्भातलं तिसरं आणि शेवटचं अपील आपण या महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाकडे त्या ठिकाणी करू शकतो. आता हा जो लोकसेवा हक्क अधिनियम आहे त्याचे काय फायदे आहेत, तर सर्वात महत्वाचा म्हणजे जलद सेवा. हा अधिनियम येण्यापूर्वी एखादी शासकीय सेवा आपल्याला मिळवून घ्यायची असेल तर त्याची कार्यपद्धती त्या ठिकाणी स्पष्ट होते, पण कालावधी त्या ठिकाणी स्पष्ट नव्हता. मग एखादी सेवा जर समजा मिळवायची असेल तर ती किती दिवसात त्या ठिकाणी आपल्याला मिळायला हवी याची तरतूद या हक्क अधिनियमामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे. आणि मग त्याच्यामुळे कोणताही प्रशासकीय अधिकारी ही सेवा वेळेत पूर्ण करण्यासाठी बांधील आहे, आणि म्हणूनच नागरिकांना ही सेवा जलद गतीने त्या ठिकाणी मिळते. त्याचबरोबर सेवा आपल्या दारात मिळते. म्हणजे शासनाने ज्यावेळी लोकसेवा हक्क अधिनियम लागू केला त्यावेळी त्यामध्ये सुद्धा निश्चितपणे विविध तरतुदी लागू केल्या. जसं आपले सरकार पोर्टल शासनाने सुरू केले ज्यामध्ये शासकीय सेवा नागरिकांना आपल्या दारात त्या ठिकाणी म्हणजे घर बसल्या त्या ठिकाणी मिळू शकतात. आणि मग ज्यामुळे शासकीय कार्यालयातील जे काही नागरिकांचे हेलपाटे किंवा नागरिकांचे श्रम वेळ जे त्या ठिकाणी नष्ट होत होतं किंवा खर्च होत होता त्यापासून निश्चितपणे सोडवणूक या अधिनियमामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अधिनियमामध्ये लागणारी जी काही पोहोच आहे ती निश्चितपणे सहज मिळते. सहज आपल्याला आवश्यक असणारे जे काही कागदपत्र आहे, आवश्यक असणारे जे विविध प्रमाणपत्र आहे किंवा आवश्यक असणारी जी विविध सेवा आहे ही सहजपणे नागरिकांना या अधिनियमाद्वारे त्या ठिकाणी मिळते. या शासकीय अधिनियमामध्ये किंवा लोकसेवा हक्क अधिनियमामध्ये जो काही त्या सेवेसाठी शासकीय शुल्क आहे तो शासकीय शुल्क भरण्यासाठी शासनाने निश्चितपणे सोपी आणि सुलभ शुल्क भरणा पद्धती यामध्ये विकसित केलेली आहे, ज्यामुळे कोणत्याही शासकीय कार्यालयाला व्हिजिट न करता आपण हा शासकीय भरणा त्या ठिकाणी करू शकतो. हे जे पोर्टल आहे शासनाने लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत सुरू केलेले जे काही पोर्टल आहे ते पोर्टल वापरण्यास अगदी सोपं म्हणजे युजर फ्रेंडली आहे. कोणताही व्यक्ती कोणताही साक्षर व्यक्ती हे जे काही पोर्टल आहे ते पोर्टल निश्चितपणे वापरू शकतो. याच्यामुळे निश्चितपणे नागरिकांची बचत झाली, वेळेची बचत झाली. प्रत्येक वेळी एखादी शासकीय सेवा मिळवायची असेल तर बऱ्याचदा आपल्याला शासकीय कार्यालयात निश्चितपणे हेलपाटे मारावे लागतात, आणि मग हे जे काही हेलपाटे हे हेलपाटे या लोकसेवा हक्क अधिनियमामुळे निश्चितपणे नागरिकांचे कमी झालेले आहे. आणि सेवा अधिकार अधिनियम आहे म्हणजे कोणतीही सेवा आपल्याला मिळवायची तर ही सेवा मिळवण्याचा अधिकार यामध्ये निश्चितपणे नागरिकांना प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्र शासनाने हा जो लोकसेवा हक्क अधिनियम लागू केलाय 2015 साली तर तो अधिक चांगल्या प्रकारे राबवता यावा यासाठी सुरुवातीला जवळजवळ 223 ऑनलाईन सेवा पुरवल्या. 2015 ला ज्यावेळी तो सुरू केला गेला त्यावेळी 46 ऑनलाईन सेवा त्या ठिकाणी पुरवल्या जात होत्या. आता जवळजवळ 416 सेवा लोकसेवा हक्क अधिनियमा अंतर्गत नागरिकांना ऑनलाईन आपल्या सरकार पोर्टलवर त्या ठिकाणी मिळतात. आणि या आपले सरकार पोर्टल मार्फत नागरिक घर बसल्या आपल्याला आवश्यक असणारे जे विविध कार्यालय किंवा विविध विभाग शासनाचे त्यांच्याकडून ऑनलाईन स्वरूपात आपले त्या ठिकाणी आपल्या सेवा ते सेवा त्या ठिकाणी मिळवू शकतात. आपले सरकार .महाonline.gov.in ही आपली सरकारची वेबसाईट आहे. आता या आपले सरकार पोर्टल मार्फत उपलब्ध असणाऱ्या ज्या काही निवडक सेवा आहेत त्या कोणकोणत्या आहेत ते आपण बघूया. तर महाराष्ट्र शासनाचा जो महसूल विभाग आहे ज्याला आपण रेव्हेन्यू डिपार्टमेंट असं म्हणतो यांच्याकडे मुख्य आणि निवडक ज्या सेवा आहेत तर त्या सेवांमध्ये वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र ज्याला आपण डोमिसाइल सर्टिफिकेट असं म्हणतो हे आपण आपले सरकार पोर्टल मार्फत त्या ठिकाणी घर बसल्या मिळवू शकतो. यासाठी आवश्यक असणारे जे काही दस्तऐवज आहे या दस्तऐवजाचे स्कॅन कॉपी आपल्याला आपले सरकार पोर्टलवर त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे. याचबरोबर शासनाने जो निर्धारित केलेला शुल्क आहे तो आपल्याला त्या ठिकाणी भरायचा आहे. आणि यासाठी शासनाने 15 दिवसांचा कालावधी निश्चित केलेला आहे, 21 दिवसांचा कालावधी निश्चित केलेला आहे.
ज्या पद्धतीची सेवा आहे त्या पद्धतीचा कालावधी शासनाने निश्चित केलेला आहे आणि त्या सेवेमध्ये त्या कालावधीमध्ये ही सेवा मिळवणं हे नागरिकांचा त्या ठिकाणी अधिकार आहे। त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असणारे जे प्रमाणपत्र आहे हे आपले सरकार पोर्टलच्या रेव्हेन्यू किंवा महसूल विभागामार्फत त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे। अल्पभूधारक शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी गरजेचं आहे। तर हे अल्पभूधारक शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र सुद्धा या योजनेत या आपले सरकार पोर्टलवर त्या ठिकाणी उपलब्ध आहे। शेतकरी असल्याचा पुरावा आपल्याला लागतो, फक्त सातबारा असून शेतकरी असणं प्रूव्ह होत नाही, ते यासाठी शेतकरी असल्याचा दाखला त्या ठिकाणी महसूल विभागाकडून आपल्याला लागतो, तर हा सुद्धा आपले सरकार पोर्टलवर त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे। याचबरोबर जन्म आणि मृत्यूची नोंद केल्याचा दाखला ग्रामपंचायत विभाग जो आहे महसूल विभागाचा त्यांच्याकडून आपण आपले सरकार पोर्टल मार्फत मिळवू शकतो। ज्येष्ठ नागरिकांचा प्रमाणपत्रही आपण याच्या मार्फत त्या ठिकाणी मिळवू शकतो। त्याचबरोबर विवाह नोंदणी दाखलाही या ग्रामविकास आणि पंचायती राज विभागाच्या महसूल विभागामार्फत आपण त्या ठिकाणी मिळवू शकतो। रहिवासी प्रमाणपत्रही आपण महसूल विभागामार्फत त्या ठिकाणी आपले सरकार पोर्टलवर त्या ठिकाणी मिळवू शकतो। तर अशा पद्धतीने जो सार्वजनिक हक्क अधिनियम आहे त्या सार्वजनिक हक्क अधिनियमाचा अर्थ आपण आजच्या लेक्चरला त्या ठिकाणी समजावून घेतलेला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मध्ये असणाऱ्या तरतुदी आणि त्याचबरोबर या हक्क अधिनियमामार्फत विविध मिळणाऱ्या ज्या काही सेवा त्या निवडक सेवांचा आपण त्या ठिकाणी आढावा घेतलेला आहे। एकूण 416 सेवा आहेत ज्या आपल्याला आपले सरकार पोर्टलवर त्या ठिकाणी मिळू शकतात। तर त्यातील ज्या निवडक सेवा कोणत्या आहेत यांचा आढावा आपण आजच्या व्याख्यानामध्ये त्या ठिकाणी घेतलेला आहे। पुढील व्याख्यानांमध्ये सामाजिक अंकेक्षणाचं पुढील व्याख्यान आहे, त्या पुढील व्याख्यानामध्ये आपण जे काही विविध शासकीय कार्यक्रम आहेत ते कोणकोणते आहेत यांचा आढावा त्या ठिकाणी घेणार आहोत। त्याचबरोबर जे कॉर्पोरेट क्षेत्र ज्याचा विकासामध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे आणि ज्यावेळी आपण सामाजिक अंकेक्षणाचा अभ्यास करणार आहे ज्यामध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कॉर्पोरेट क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे याचाही आढावा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत। त्याचबरोबर जे काही व्यावसायिक सामाजिक जबाबदारी ज्याला आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी किंवा CSR असं म्हणतो याचाही आढावा आपण पुढील व्याख्यानांमध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी शाश्वत विकासाची ध्येय युनायटेड नेशनने निश्चित केली आहे 17, तर ही शाश्वत विकासाची ध्येय आपल्याला 2030 पर्यंत त्या ठिकाणी गाठायची। तर ही शाश्वत विकासाची ध्येय जर आपल्याला गाठायची असेल तर त्यासाठी पारदर्शकता जबाबदारी वाढवण्यासाठी बाह्य अंकेक्षणाची किंवा ज्याला आपण एक्सटर्नल ऑडिट असं म्हणतो याची काय भूमिका आहे याचाही आढावा आपण पुढील व्याख्यानांमध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत।